ही दृश्य आपण बघू शकतोय अंतरवाली सराटी मधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी जरांगे पाटील हे चालत पुढे निघत असल्याचं दिसतंय। त्यांना चालता येत नाहीये, काठी घेतलेली आहे, दोन लोक त्यांच्या सोबत आहेत, तरी सुद्धा त्यांना चालता येत नाही आणि त्यांच्या आजूबाजूला गर्दी सुद्धा तेवढीच मोठी आहे। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत थेट अंतरवाली सराटी मधून। सचिन, काय सांगाल? आता आपण बघितलेलं आहे कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील जे आतापर्यंत संयमाने बोलत होते आक्रमक झाले आणि त्यानंतर थेट त्यांनी फडणवीसांचं नाव घेतलंय आणि सागर बंगल्याकडे चालत निघाले। सध्या काय दृश्य आहे, काय स्थिती आहे तिथे? फराजी मनोज जरांगे पाटील हे उपोषण स्थळ सोडून आता सागर बंगल्याकडे निघालेले आहेत, कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलंय की जे काय सर्व काही करतात तर हे स्वतः याला फडणवीस जबाबदार आहेत आणि फडणवीसांनी जे आहे हे सर्व काही केलेलं आहे। त्यामुळे फडणवीसांवर नाराजी व्यक्त करत तुम्हाला जर मला मारायचंच असेल तर मी थेट सागर बंगल्यावर येतो, तुम्ही मला तिथं मारा असं म्हणत मनोज जरांगे पाटील हे जे आहेत हे अंतरवाली सराटीच्या उपोषण स्थळापासून उठून निघालेले आहेत आणि त्यांना आता त्या ठिकाणी स्वयंसेवक जे आहेत त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। स्वयंसेवक म्हणा किंवा त्यासोबत त्यांचे निकटवर्तीय म्हणा ते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मनोज जरांगे पाटील हे काय ऐकायला तयार नाहीयेत आणि ते मला सागर बंगल्यावरच जायचंय असं स्वतः मनोज जरांगे पाटील म्हणतात। त्यामुळे दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची आक्रमकता वाढलेली आहे, कारण त्यांनी जे काही भाषण केलं त्या भाषणामध्ये ते एवढे आक्रमक झालेले होते की अक्षरशः ऐकणाऱ्याच्या अंगावर सुद्धा काटा येईल एवढं भीषण भाषण जे होतं त्यांनी ते केलेलं आहे। त्यामुळे हे काय भीषण वास्तव जे आहे ते समोर पाहायला मिळाल्याच्या नंतर किंवा त्यांच्यावर आरोप होत असताना मनोज जरांगे हे ते ऐकायला तयार नाहीत। त्यामुळे माझं जर तुम्हाला जीव घ्यायचा असेल तर तुम्ही मला थेट सागर बंगल्यावर मी येतो आणि माझं जर काही बरं वाईट झालं तर मला सरकारच्या दारातच नेऊन टाका किंवा फडणवीसांच्या दारात नेऊन टाका असं ते बोललेले आहे। त्यामुळे मनोज जरांगेंची आक्रमकताही वाढलेली आहे। निश्चितच सचिन, आक्रमक पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे, नियोजन होतं का या ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील हे सागरकडे निघालेले आहेत, चालत ते निघालेले आहेत, त्यामुळे याविषयीची काही आधी चर्चा झालेली होती का? याविषयी काही माहिती मिळाली का तुम्हाला? राजी सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय त्यांनी आताच घेतलेला आहे, कारण ते म्हटले की मी सुरुवातीला पत्रकारांशी बोलणार नाहीये, मात्र माझी बैठक झाल्यानंतर मी पत्रकारांशी बोलेल, मात्र बैठकीमध्ये सागर बंगल्याकडे मला जायचं आहे असं ते म्हटले आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये उपोषण स्थळाहून जसेच्या तसे ते निघाले आणि त्यावेळेस त्यांना कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, समाज बांधवांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः त्यांनी टाहो फोडलेला आहे, मात्र मनोज जरांगे हे काय ऐकायला तयार नाहीयेत। त्यांनी उपोषण स्थळ सोडलेलं आहे, पायी जे आहे ते उपोषण स्थळापासून 100 ते 200 मीटर वर निघालेले आहेत, मात्र त्या ठिकाणचे स्वयंसेवक जे आहेत किंवा समाज बांधव जे आहेत त्यांना जाऊ नका अशी विनंती करतायत आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र पाहूयात नेमकं समाज बांधव त्यांना अडवण्यास किती यशस्वी ठरतात किंवा त्यांना ते थांबवण्यास यशस्वी ठरतात की नाही, का मनोज जरांगे हे पुढे जाण्यासाठी जसे तसे निघतात ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रयत्न हा केला जातो की मनोज जरांगे यांनी या ठिकाणी म्हणजे सागर बंगल्यावर जाऊ नये आणि स्वतःला त्रास करून घेऊ नये। निश्चितच सचिन, मनोज जरांगे पाटील यांनी सागर बंगल्याकडे जाऊ नये यासाठी हे स्वयंसेवक त्यांना थांबवताना दिसत आहेत, पण आपल्याकडे जी दृश्य आहे त्यामध्ये असं दिसतंय की मनोज जरांगे पाटील कोणाचंही ऐकायला तयार नाहीयेत, ते पुढे चालतच आहेत, गर्दी तेवढी मोठी आहे आणि यामध्ये त्यांची जी मेडिकल कंडिशन आहे ती सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। फराजी त्यांची प्रकृती खालावलेली आहे, कारण त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे, अक्षरशः त्यांनी सलाईन आणि औषधे सुद्धा बंद केलेली आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ही खालावलेली आहे। अशामध्ये आरोग्य जर चांगलं नसेल आणि तरी सुद्धा तुम्ही जर मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेत असाल, सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो। मनोज जरांगे जसेच्या तसे उपोषण स्थळावरून हे उतरलेले आहेत आणि सागर बंगल्याकडे जायचं म्हणून ते मंडपाच्या बाहेर आलेले आहेत। समाज बांधवांनी अडवण्याचा प्रयत्न केला, अक्षरशः काही जणांनी पाया पडले, हात जोडले, मात्र ऐकायला ते तयार नाहीयेत। 100 ते 200 मीटर अंतरावर मनोज जरांगे गेले आहेत आणि त्या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत ते जाऊ नका असं म्हणतायत, मात्र अखेर त्यांना विनंती केली जाते की तुम्ही जाऊ नये। मात्र आता मनोज जरांगे हे सागर बंगल्याकडे जाण्यासाठी अजून एक ठाम आहेत की ते नेमकं उपचारासाठी जातात की नेमकं काय विचार विनिमय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र मनोज जरांगे आता मोठ्या प्रमाणामध्ये संतापलेले आहेत आणि आक्रमक झालेले आहेत। निश्चितच सचिन, एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय, त्याआधी मी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे येत आहेत त्याविषयी विचारेन। एक गाडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच्यामधून कदाचित मनोज जरांगे पाटील यांना कुठेतरी नेलं जातंय, ते मुंबईकडे नेलं जातंय का हॉस्पिटलमध्ये, काय स्थिती आहे याविषयीची काही माहिती तुम्हाला मिळाली आहे का? मनोज जरांगे पाटील जेव्हा ठरवतात ते कोणाचं ऐकत नाहीत, हा त्यांचा एक ठरलेला त्यांचा एक अजेंडा असतो किंवा ते वारंवार त्यांचं एक ठरलेलं असतं की मी जे बोलतो मी ते करतोच। नेमकं ते म्हटलेलं आहे की आता मुंबईकडे निघणार आहे, मात्र ते आता गाडीमध्ये बसल्याच्या नंतर आता त्या गाडीचा चालक जो आहे किंवा त्यांचे सहकारी जे आहेत तेच ठरवणार की नेमकं जायचं कुठं। मात्र मनोज जरांगे सागर बंगल्यावर जाण्यासाठी ठाम आहेत। सचिन, थोडंसं थांबवते मी, आपल्याकडे एक्सक्लुसिव्ह दृश्य येत आहेत।
तर ही दृश्य आपण बघितलेली आहेत। या ठिकाणी मराठा समाज बांधवांमधील ज्या भगिनी आहेत त्या इथं भावनिक पद्धतीने आवाहन करताना दिसत आहेत आणि दुसरीकडे ही दृश्य आपल्याकडे येत आहे ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील जे पायी निघालेले होते सागर बंगल्याच्या दिशेने मुंबईच्या दिशेने त्यांना आता एका गाडीमध्ये बसवल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता पुढे मनोज जरांगे पाटील कुठे जाणार हा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान मराठा समाजातील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी मोठी गर्दी इथं केल्याचं पाहायला मिळत आहे। अंतरवाली सराटीतली ही दृश्य पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, काय सांगाल, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याकडे येत आहे ज्याच्यामध्ये एक आतापर्यंत पायी चालत होते मनोज जरांगे पाटील, त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला पण ते कोणाचाही ऐकायला तयार नव्हते, अशीच दृश्य आपल्याकडे आली आहेत। आता पुढे ते नेमकं काय करणार आहेत याविषयी काही कळाले का? मनोज जरांगे पाटील उपोषण स्थळापासून म्हणजे त्या उपोषण मैदानापासून म्हणा उपोषणच्या स्टेजावरून खाली उतरलेले आहेत। त्यानंतर ते आता पुढे निघालेले आहेत। पुढे म्हणजे सागर बंगल्याकडे जायचं म्हणून ते आता खाली उतरलेले आहेत। मात्र त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे आणि त्यांना अडवून ठिकाणी सांगण्यात येतंय की तुम्ही पुढे जाऊ नये अशी विनंती केली जाते, कारण जो त्रास आहे तो मनोज जरांगे यांना होतोय आणि त्रास होत असताना जर समजा मनोज जरांगे काही जरी झालं तरी मी मागे हटायला तयार नाही ह्या निर्णयावर ठाम असताना दुसरीकडे विनंती केली जाते आणि त्यांना रुग्णालयाकडे घेऊन गेलं जाणार की त्यांना थेट आता या ठिकाणावरून सागर बंगल्याकडे नेलं जाणार हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे। मात्र जरांगे यांची प्रकृती खालावलेली असल्या कारणानं कदाचित त्यांना रुग्णालयाकडे नेलं जाऊ शकतं, मात्र जरांगे हे सागर बंगल्याकडे जाण्यावर ठाम आहेत। निश्चितच सचिन, आपण याविषयीचा आता आपण बघतोय एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आहेत। गाडीमध्ये मनोज जरांगे पाटील बसलेत, याआधी तर ते पायीच निघालेले होते पण जेव्हा सर्वच स्वयंसेवकांनी त्यांना अडवलं, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, विनवणी केली, त्यानंतर ते आता गाडीमध्ये बसल्याचं दिसतंय। त्यामुळे पुढे त्यांना कुठे नेलं जाणार, ते मुंबईच्या दिशेने येणार की त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यामध्येच त्याच्या आधी जे काही घडलेलं होतं स्टेजवर याच्यामध्ये त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर केलेले पाहायला मिळाले होते। पराजी नक्कीच आपण पाहताय की हे खूप गंभीर आरोप आहेत। त्यांचं जे काही भाषण झालं त्या भाषणामध्ये त्यांनी 90 ते 80% जे आहे ते सर्वाधिक जास्त आरोप जे आहेत किंवा जबाबदार जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांना धरलेलं आहे। ते त्यांच्यावर खूप उद्देशून बोललेले आहेत, त्यांच्यावर त्यांनी मोठे आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर ते आक्रमक झालेले जरांगे पाटील हे व्यासपीठावरून खाली उतरले आणि ते उपोषण स्थळ सोडून ते सागर बंगल्यावर जायचंय, मला माझा जीव घ्यायचा तर सागर बंगल्यावरच घ्या असं म्हणून ते निघालेले आहेत। मात्र त्यांना आता गाडीत बसवण्यात आलंय आणि आता गाडीचा सारथी ठरवेल आणि सहकारी ठरवतील नेमकं जरांगे पाटलांना कुठे घेऊन जायचं। मात्र जरांगे पाटील हे आता आपल्या मागणीवर किंवा आपल्या या ठिकाणच्या त्यांनी केलेल्या हट्टावर अजूनही ठाम आहेत। निश्चितच अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र सध्या ते काय म्हणतायत सचिन, आपण थोड्या वेळापूर्वी बघितलेलं होतं स्टेजवरून निघताना मी येतो, माझा जीव घ्यायचा असेल तर सागर बंगल्यावर घ्या असं थेट आव्हान त्यांनी दिलेलं होतं। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।